पटवर्धन विकास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला आपल्या किचनमध्ये अखंड मसुराची आमटी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी या मसुरा मी कुकरला चांगले शिजवून घेतलेले आहेत। आपण भाताबरोबर मसूर लावून ती मसूर मी शिजवून घेतली छानपैकी आणि ती चांगली शिजलेली व्यवस्थित। आणि आता त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, फोडणी तयार करणार आहोत। फोडणीसाठी तेल, चांगलं तापलं की आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी व्यवस्थित आपली तडतडलेली आहे। यामध्ये जिऱ्याची काही जरूर नाही आहे। त्यावर आता हा मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। थोडी हळद, कांदा बावला की आपण त्याच्यावर मसाला घालणार आहोत। कांदा चांगला परतून झालेला आहे, त्यावर आता आपण मसाले घालणार आहोत। तर पहिल्यांदा तिखट, लाल तिखट, हे जरी तुम्हाला लाल दिसलं तरी तिखटपणा त्याचा कमी आहे। तिखट घातलं आहे, मिठही घालणार आहे। सगळे मसाले घालून मी वरती मसुरा ओतणार आहे। मीठ घातलं आहे चवीप्रमाणे। गोडा मसाला, गूळ थोडा, त्यातल्यात हे सगळे मसाले घालून झालेले आहेत। तर हे मी 1 मिनिट परतून त्यावर आता शिजलेल्या मसुरा ओतणार आहे। एवढा छान असा मसाला आपला तयार झाला आहे। आपण त्याच्यावर मसुरा ओतणार आहोत। छान शिजलेली मसूर आहे। यामध्ये आपण थोडंसं आंबट घालणार आहोत। चिंच घालते मी, चिंच किंवा आमसूल काहीही घाला। जरा 1 मिनिटानं आपण याच्यावर पाणी ओतणार आहोत। आपल्याला तेवढं पाणी ओतायचं। घट्ट पातळ जशी आमटी तुम्हाला हवी असेल त्या मानानं पाणी ओतायचं। मागे मी अशी तुम्हाला वरून फोडणीची आमटी पण दाखवलेली आहे, पळीनं फोडणीची आमटी। आमटी खूप चवीला छान लागते। तर ही आपण चांगली उकळवून आटवणार थोडी की छान लागते ती। वरून खोबरं घालायचं आहे। या आमटीला कोथिंबीर हवी असे नाही, हवी असली तर घातलं तरी चालते, पण आवश्यक नाही। थोडंसं त्याच्यात ओला नारळ घातला आहे। तर आपली ही आमटी तयार आहे। आता आपण छानपैकी याला उकळी काढून चांगली थोडी तरी आटवणार आहोत, म्हणजे ती छान लागते चवीला, एकदम सुंदर। ही आमटी अगदी शिळी असली तर अधिक चांगली लागते। ताज्यापेक्षा शिळ्या आमटीची चव छान येते। आमटी भात मस्त वाटतो जेवायला। अशी आपली आमटी, मसुरांची अखंड मसुराची आमटी खाण्यासाठी तयार आहे। भाताबरोबर चालते, पोळीबरोबर चालते, सुंदर लागते ही आमटी, खूपच छान लागते। आणि शिळी तर अतिशय छान लागते। ही आमटी नक्की तुम्ही करून बघा। ही अखंड मसुराची आमटी खाण्यासाठी तयार आहे। तर ही आमटी आपण कशी केली, मसुरा शिजवून घेतल्या, त्यानंतर मी काय काय केलं, फोडणीला कशी घातली, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला मिळतील। आणि नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।